रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट या गटामध्ये काकासाहेब खंबाळकर यांनी प्रवेश करीत आनंद व्यक्त केला। अविनाश महातेकर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाला। यावेळी खंबाळकर यांना रिपाईचं उपाध्यक्षपद बहाल करण्यात आलं। काकाचा प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे हे अनेक वेळा झालेला आहे। पत्रकारांनी ज्या संख्या केल्या कधी काय त्या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत। परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेलेत। अमेरिकेला जाण्यापूर्वी ते काकासाहेब सहकुटुंबासह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले। दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडींमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत, त्या चुका मला या वेळेला माफ करा आणि इथून पुढे मला चूक सुधारण्याची संधी द्या आणि बाबासाहेबांचा मूळचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता आठवले साहेब, त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली। आठवले साहेबांनी ताबडतोब मला महातेकर साहेब, सिद्धार्थ कासारे आणि श्रीकांत भालेराव यांना फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचं ताबडतोब पक्षामध्ये जुनं जे पद आहे ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये अनेक संभ्रम आहेत। मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या तेच पद द्यायचं की न द्यायचं त्याच्यामध्ये बराचसा हे असतो, कारण दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही। परंतु आठवले साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देऊ आणि त्यांची चूक जरी असली त्यांचा आपण सन्मान करू, त्यांची माइंड त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय, आपली नीती आपल्यापाशी। त्यामुळे काकांना उदार मनाने आठवले साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला। आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन काकासाहेब खंबाळकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वानुमते प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवले साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा आज या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्याचं आठवले साहेबांनी सांगितलं। त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे काकांनी आता रिपब्लिकन पक्षामध्ये पुन्हा चांगल्या सक्रियपणे हा दुग्ध शर्करा आयोग क्षेत्राच्या परिसरामध्ये जवळपास पूर्ण आयुष्य गेलं। त्या आयुष्याच्या संध्याकाळी पुन्हा घरी आलात, नेमकं कसं वाटतं? फार बरं वाटतं, फार बरं वाटतं। साहेबांची चर्चा झाली त्यावेळेला नेमकं साहेबांनी माझी ओळख करून देताना रिपब्लिकन पार्टीचीच अशा पद्धतीने ओळख करून दिली बाकीच्या लोकांना। म्हणजे त्यांनी असं मला बाजूला गेलेत तर दूर लोटले असं कधी माझ्याशी वागले नाहीत। आणि ज्या वेळेला माझ्या मिसेस काकी खंबाळकर ज्या वेळेला गेल्या तर त्यावेळेला ते मला येऊन भेटून गेले। त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतरही साहेबांचा मला फोन आला, त्यांनी माझं सांत्वन केलं। म्हणजे आमचे कौटुंबिक रिलेशन जे होते आहे तसे कायमच तसे आहे तसेच आहे। त्या आनंद विहारातून या आनंद विहारात आला नेमकं काय वाटतं? मी माझ्या घरात आल्यासारखं वाटतंय। ते घर होतंच ना? होतं, परंतु हे माझंच घर आहे। तुमची बांधिलकी नेमकी कोणाबरोबर असणार? सुरुवातीपासून माझी बांधिलकी आठवले साहेबांसोबतच आहे। रिपब्लिकन पक्षाचं ऐक्याचं जेव्हा मी काम करत होतो त्याही वेळेला अनेक वेळेला आठवले साहेब माझ्या ऐक्याला साथ देण्यासाठी धावून आलेले आहेत आणि त्यांनी मला नेहमी सोबत घेतलेलं आहे। मला कधी त्यांनी दूर जाऊ दिलेलं नाही। नेमकं कोणतं काम तुम्ही अर्धवट सोडून दिलेलं आणि ते आल्यानंतर पूर्णत्वास न्यावं असं वाटतं? रिपब्लिकन ऐक्य जे आहे जे माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून होतं ते आठवले साहेबांच्या डोक्यामध्ये असंच आहे। रिपब्लिकन पक्षाचं मोठं ऐक्य झालं पाहिजे आणि पक्ष परत सत्ताधारी झाला पाहिजे मोठ्या प्रमाणात। तुमचा प्रवेश रिपब्लिकन पक्षाची नवीन नांदी ठरावी असं वाटतं? असं म्हणायला काही हरकत नाही। धन्यवाद। नमस्कार, आपल्यासोबत लीलाताई काकासाहेब खंबाळकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। काका आज पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या पक्षात त्यांनी पुन्हा प्रवेश केला। नेमक्या तुमच्या भावना काय, एक पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला खूप चांगलं वाटतंय ते परत रिपब्लिकनमध्ये आले। ते रिपब्लिकनमध्ये सुरुवातीपासूनच ते होते, त्यांनीच यांच्यासोबत
याच्यापासून काम केलेलं आहे रामदास आठवलेंसोबत आणि त्यांनी पक्ष बांधायलाही सुरुवातीला खूप योगदान दिलेलं आहे आणि आता पुढे त्यांनी परत पुढे आले त्याचा मला अभिमान आहे. परत रामदास आठवलेकडे आल्यामुळे मला अभिमान वाटतो. मग तुम्हाला आनंद होतो? मला आनंद होतो. इतक्या त्यांनी जे आतापर्यंत योगदान दिले रामदास आठवले यांच्याकडे सुरुवातीपासून रिपब्लिकन पार्टीमध्ये होते, आताही राहतील आणि ते पुढेही चांगले कार्य करतील. आणि त्यांना जे रामदास आठवलेंनी आपलं उपाध्यक्षपद दिलं त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी आभारी आहे. मी त्यांच्यासोबत राहणार, त्यांना पाठिंबा देणार, खंबीरपणे पाठिंबा.